मित्रांनो, मी ॲडव्होकेट हर्षवर्धन नाथभजन एका महत्त्वाच्या ट्रेंडच्या संदर्भात तुमच्यासोबत बोलणार आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की आपल्या आयुष्यामध्ये आता एक नवीन ट्रेंड आला आहे, तो म्हणजे एआय. आता एआय हे तंत्रज्ञान जे आहे, इतकं भयंकर तंत्रज्ञान आहे की या तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजे आपल्याला सगळ्या कल्पनाशक्तीच्या पुढे जाऊन या तंत्रज्ञानाचा वापर करता येतो, इतकं भयंकर तंत्रज्ञान आहे. परंतु हे तंत्रज्ञान घातक सुद्धा तितकंच होणार आहे येणाऱ्या कालखंडामध्ये. त्याचं एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. म्हणजे तंत्रज्ञान चांगलं तर आहेच, परंतु तंत्रज्ञान घातक सुद्धा याच्यासाठी आहे, की या तंत्रज्ञानामुळे कित्येक लोकांचे संसार सुद्धा खराब होतील. कित्येक लोकांमध्ये गैरसमज पसरतील. कित्येक होत्याचं नव्हतं होईल, नव्हत्याचं होतं होईल. खरं काय, खोटं काय हे तपासणं फार अवघड होऊन जाणार आहे. इतका एआय तंत्रज्ञान जे आहे सुधारित आहे. आता एक त्याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघू. तुम्हाला आता एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल दाखवतो. बाळा थोडं याच्यावर घे. आता मी Google चं एआय तुम्हाला आता दाखवतो. Google Gemini. आता हे Google Geminiमध्ये आपण आहोत. तर या Google Geminiमध्ये या ठिकाणी अपलोड फोटो करण्यासाठी एक ऑप्शन देण्यात आलेला आहे. एक मिनिट हां. आता मी इथं माझा फोटो अपलोड करतो. तर या ठिकाणी मी माझा फोटो अपलोड केलेला आहे. आता या फोटोला मी एक कमांड देणार आहे या ठिकाणी. ती इथं तुम्हाला कमांड लिहायची. की त्या ठिकाणी मी एक कमांड दिली, तुम्हाला कमांड वाचून दाखवतो. ब्युटिफुल इंडियन हाऊसवाईफ वेअरिंग साडी नियर मी, अशी कमांड दिली मी. त्या कमांडमध्ये आता तुम्हाला दाखवतो की एआय इथं कामाला लागलेलं आहे. आणि मी जी कमांड दिली त्या पद्धतीने एआय या ठिकाणी आता एक सुंदरसा फोटो तयार करून मला पाठवणार आहे. मला हे सांगायचं तुम्हाला की एक कल्पनाशक्तीचा वापर करून एक कुठल्याही स्त्रीचा फोटो या ठिकाणी येणार आहे, की जी मी तिथं दिलेलं आहे माझ्या फोटोसोबत येईल. ती ॲक्च्युअलमध्ये अस्तित्वात आहे, नाही असं काही नाही. ते अस्तित्वात सुद्धा नसणार आहे. मात्र याच्यामुळं फार मोठं संकट येणाऱ्या कालखंडामध्ये येणार आहे. पहा आता हे झालंय कंप्लीट यायचं काम. हे पहा. हा एक सुंदर फोटो माझ्या शेजारी आलाय, जो मी इथून डाउनलोड करू शकतो. तर आता मी जी कल्पनाशक्तीचा वापर करून दिला होता, ह्या कल्पनाशक्तीवर मी जे वाक्य दिलं होतं, कमांड दिलं होतं, याच्यावर एआयने एक सुंदर चित्र बनवलेलं आहे. असंच एआयला कुठलीही कमांड जर तुम्ही दिली, आता बा याच्या कुठली कमांड दिली तर एआय त्या कमांडला फुलफिल करणार आहे. मी आता दुसरं एक घेतो आणि त्याला कमांड देतो. मेक माय पिक्चर ॲज अ डॉक्टर. आता ही जर कमांड दिली तर तो मला डॉक्टर सारखा लुक देईल. मी जी कमांड देईल त्या कमांडला एआय फुलफिल करायचं काम करते. म्हणजे मला सांगायचं की माझ्या या चित्रासोबत जी महिला इथं दाखवण्यात आलेली ती महिला खरी आहे की खोटी आहे याचं क्लेरिफिकेशन सुद्धा लोक ऐकून घेणार नाहीत. म्हणजे इतकं एआय तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे की हुबेहूब अगदी सजीव वाटावं अशा पद्धतीचं चित्र एआय त्या ठिकाणी देतं. आपण जी कमांड दिली त्या पद्धतीने देतं. त्या बाईनं माझ्या खांद्यावर हात ठेवलेला आहे या ठिकाणी. याचा अर्थ की ते एकदम 100% आपल्याला वाटेल की नॅचरल आहे. याच्यामुळं कित्येक लोकांचे संसार तुटतील. कित्येक लोकांचे लग्न व्हायच्या पूर्वी सुद्धा लग्न तुटतील. म्हणजे लग्न होणार असेल एखाद्या मुलीचं, तिचा एआय जनरेटेड एखाद्या पुरुषासोबतचा फोटो आला, तर त्याच्यामुळे सुद्धा लग्न तुटेल. अशा अनेक समस्याला कौटुंबिक वादग्रस्त विधान होतील. त्याच्यानंतर कुटुंबामध्ये भांडणं व्हायला लागतील. म्हणजे एआय जी गोष्ट नाही त्या गोष्टीला सुद्धा क्रिएट करू शकतो. या तंत्रज्ञानाचा मानवी जीवनामध्ये एक बदल तर होणारच आहे, परंतु दुष्परिणाम सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे. आता मी ते चित्र दाखवतो जे मी जनरेट केलं होतं. पहा, एक डॉक्टर असल्याचं चित्र मी जनरेट करायला सांगितलं होतं एआयला आणि एआयनं माझं डॉक्टर असलेलं चित्र जनरेट केलेलं आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे तुम्हाला मित्रांनो, की आपल्या जीवनामध्ये होत्याचं नव्हतं करणारा जो कुठलं काय असेल, तर हे एआय सारखं तंत्रज्ञान आहे. म्हणून याचा वापर करताना थोडासा जपून आणि हिशोबात करा.